आणि आता लाडकी बहीण या योजनेसंदर्भातली महत्त्वाची बातमी, लाडक्या बहिणींना नोव्हेंबरच्या पैसे मिळणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली। 3000 रुपये खात्यात जमा होण्यास सुरुवात झाली। पैसे जमा होण्यास सुरुवात झालेली आहे। खात्यात पैसे जमा करा असे आदेश कॅबिनेट बैठकीत मुख्यमंत्र्यांनी दिले। राज्य सरकारच्या वतीनं मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये आम्ही घेतला। या अंतर्गत 8000 कोटी रुपये हे रिलीज झालेले आहेत। जवळपास 40 लाख खात्यांमध्ये पैसे पोहोचले। लाडकी बहीण योजनेचा नोव्हेंबरचा आणि डिसेंबरचा 3000 रुपयांचा हप्ता बँकेच्या खात्यावरती जमा होण्यास सुरुवात झाली आहे। काही बहिणींना हे पैसे बँकेच्या खात्यावरती 3000 रुपये मिळालेत, तर काही बहिणी अजून सुद्धा प्रतीक्षित आहेत। त्या सर्व लाडक्या बहिणींना स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे साहेबांनी सांगितलं आहे की आम्ही मागच्या आठवड्यापासूनच 3000 रुपये बहिणींच्या खात्यावरती नोव्हेंबर डिसेंबरचे सोडत आहोत। परंतु प्रॉब्लेम असा झाला आहे की नवीन वर्षाची सुरुवात होण्यासाठी फक्त आणि फक्त 13 ते 14 दिवस या ठिकाणी बाकी उरले आहेत। त्यामुळे सर्व बँकेचे अधिकारी असतील आणि महिला व बाल विकास खात्याचे अधिकारी असतील तर हे सरकारी कामामध्ये आता गुंतलेले आहेत। त्यामुळे बँकेच्या खात्यावरती पैसे महिलांना जमा होण्यासाठी उशीर होत असल्याचं स्वतः या ठिकाणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे साहेबांनी वाट बघणाऱ्या महिलांना सांगितलंय। परंतु कोणत्याही लाडक्या बहिणींनी अजिबात काळजी करण्याची गरज नाही। सोमवार, मंगळवार, बुधवार असं मागील 3 दिवसांमध्ये अनेक लाडक्या बहिणींना हे 3000 रुपये बँकेच्या खात्यावरती मिळाले आहेत। परंतु अनेक लाडक्या बहिणी अजून सुद्धा प्रतीक्षित आहेत। त्यांच्यासाठी गुरुवार 18 डिसेंबर हा या ठिकाणी सोन्याचा दिवस असणार आहे। फक्त 3 दिवसांमध्ये पैशांचं वितरण मागील सरकारच्या माध्यमातून करण्यासाठी वेळ देण्यात आला होता। परंतु या ठिकाणी प्रॉब्लेम असा झाला होता की निम्या लाडक्या बहिणींनी केवायसी अजून पण या ठिकाणी करायची सरकारने सांगून पण बाकी ठेवली होती। त्यामुळे ज्या लाडक्या बहिणींनी केवायसी केले आहे त्यापैकी मोजक्याच लाडक्या बहिणींना नोव्हेंबर डिसेंबरचे 3000 रुपये मागील आठवड्यापासून मिळाले आहेत। आणि ज्या लाडक्या बहिणी केवायसी करायच्या बाकी होत्या त्यांना पैशांचे वितरण अजून पण बँकेच्या खात्यावरती झालेलं नव्हतं। त्यामुळे एकनाथ शिंदे साहेब दौऱ्यावर असताना महिलांनी महत्त्वाचे 5 प्रश्न एकनाथ शिंदे साहेबांना विचारले आणि त्यांना विचारले की खरोखर पैशांचं वितरण तुम्ही कधी करणार आहात हे सांगून टाका, कारण आम्ही आता वाट बघून बघून थकलेलो आहोत। त्यावरती एकनाथ शिंदे साहेबांनी आता तारीख दिल्या, वचन दिले की 18 डिसेंबर गुरुवारी कसल्याही परिस्थितीमध्ये खात्यावरती पैसे येतील। कोणी सुद्धा या ठिकाणी दुसऱ्या दिवशी वाट बघण्याची गरज नाही, फक्त गुरुवारी वाट बघा असं या ठिकाणी एकनाथ शिंदे साहेबांनी सांगितलं आहे। लाडक्या बहिणींचा गुरुवार 100% गोड होणार आहे। आता या ठिकाणी दौऱ्यावर असताना एकनाथ शिंदे साहेबांना महिलांनी त्या ठिकाणी अडवून त्या ठिकाणी विचारलं की आम्ही वाट बघत आहोत, वाट बघून बघून वैतागलो आहोत, नोव्हेंबर डिसेंबरचा हप्ता तुम्ही का त्या ठिकाणी उशीर देत आहात असं या ठिकाणी विचारल्यानंतर आता या ठिकाणी आता महिलांनी ही एक तक्रार नोंदवल्या, ती म्हणजे आता तुम्ही सरकारच्या माध्यमातून केवायसी करायला तर सांगताय परंतु सर्व्हर या ठिकाणी डाऊन येत आहे, मोबाईलवरती OTP अजिबात येत नाही, त्यात आमची काय चूक आहे असं या ठिकाणी महिला एकनाथ शिंदे साहेबांना म्हणालेत। आणि नोव्हेंबर डिसेंबरचा हप्ता तुम्ही नेमकं का सोडला नाही यावरती स्वतः एकनाथ शिंदे साहेबांनी सांगितलंय माफ करा, पैसे वितरणासाठी थोडा उशीर झाला। डिसेंबर महिना अर्धा संपून पण महिलांच्या खात्यावरती आम्ही नोव्हेंबर डिसेंबरचा हप्ता सोडलेला नाही। तुम्ही कोणतीही काळजी करण्याची अजिबात गरज नाही। राहिलेल्या उरलेल्या सर्व लाडक्या बहिणींच्या खात्यावरती ज्यांना मागील सोमवार, मंगळवार, बुधवार या 3 दिवसांमध्ये पैशांचं वितरण जर झालं नसेल तर त्या ठिकाणी तुम्ही जर कोण उरला असेल त्यांना गुरुवारी 18 डिसेंबर रोजी पैशांचं वितरण त्या ठिकाणी 100% बँकेच्या खात्यावरती केलं जाणार आहे असं स्वतः एकनाथ शिंदे साहेबांनी लाडक्या बहिणींना वचन दिलंय। बघा, पैशांचं वितरण आता फक्त आणि फक्त 36 जिल्ह्यांमध्ये या ठिकाणी आता 36 जिल्ह्यांची यादी बँकांना दिली होती। त्यापैकी बँकांनी फक्त आता 14 जिल्ह्यांमध्ये मागील 3 दिवसांमध्ये पैसे सोडलेत। मग उरले कोणते जिल्हे तर 22 जिल्ह्यांमध्ये लाडक्या बहिणी वाट बघत होत्या, त्या बाकी राहिलेत। त्या सर्व लाडक्या बहिणींना कधी पैसे मिळणार आहेत तर गुरुवारी 18 डिसेंबर रोजी कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये कोणाकोणाला पैसे मिळणार आहेत एकनाथ शिंदे साहेबांनी जी अधिकृत माहिती सांगितल्या ती तुम्हाला आता सांगण्यास सुरुवात करत आहे।
लाडक्या बहिणींनो, आपल्या राज्यामध्ये 36 जिल्हे आहेत. 36 जिल्ह्यापैकी आता 22 जिल्ह्यामध्ये पैसे या ठिकाणी येण्यासाठी महिला आता वाट बघू लागल्या होत्या. परंतु ज्या लाडक्या बहिणींना पैसेच बँकेच्या खात्यावरती मागील 3 दिवसामध्ये सरकारने सोडून पण मिळाले नाहीत, त्यांनी आता तयार राहायचंय. गुरुवारी 18 डिसेंबर रोजी महिलांच्या खात्यावरती 3,000 रुपये लाडक्या बहिणींना तुम्हाला या ठिकाणी मिळणार आहेत. परंतु एकनाथ शिंदे साहेबांनी आता हे पण सांगितलंय की अनेक लाडक्या बहिणी आता तुमच्या घरामध्ये जो लाल कलरचा गॅस सिलेंडर तुम्ही वापरता, तर तो अनेक लाडक्या बहिणी फक्त आणि फक्त 450 रुपये इतक्या निम्या किमतीमध्ये घरी घेऊन येत आहेत. परंतु तुम्ही 850 रुपये देऊन घरी घेऊन येता. त्यामुळे जवळपास तुमचे 400 रुपये या ठिकाणी तोट्यामध्ये जात आहेत. तुम्हाला 400 रुपये या ठिकाणी तोटा होत आहे. सरकार एका नवीन योजनेद्वारे तुम्हाला हाच तुमच्या घरामध्ये जो लाल कलरची गॅसची स्वयंपाकासाठी टाकी वापरता, तर ती 450 रुपये इतक्या कमी किमतीमध्ये सरकारकडून नवीन योजनेद्वारे देत आहे. परंतु या योजनेचा लाभ तुम्हाला आजपर्यंत घेता आला नाही. मग हा 450 रुपये इतक्या निम्या किमतीमध्ये गॅस सिलेंडरची टाकी तुम्हाला कशा पद्धतीने खरेदी करायचं आहे हे तर तुम्हाला सांगणारच आहे. परंतु महत्त्वाचा मूळ मुद्दा आपला असा आहे की गुरुवारी 18 डिसेंबर रोजी कोणकोणत्या 22 जिल्ह्यामध्ये पैशांचं वितरण त्या ठिकाणी नोव्हेंबर डिसेंबरचं करण्यात येणार आहे. एकनाथ शिंदे साहेबांनी वचनच देऊन टाकलंय की ज्या लाडक्या बहिणी शिल्लक राहिल्या आहेत त्यांना गुरुवारी 18 डिसेंबर रोजी सर्वांना बँकेच्या खात्यावरती आता हे पैसे मिळणार आहेत. कोणाला सुद्धा अजिबात वगळता येणार नाही, कोणाला सुद्धा वगळलं जाणार नाही, कारण त्यांच्यामुळेच आम्ही निवडून आलो आहोत असं स्वतः एकनाथ शिंदे साहेबांनी पत्रकारांना बोलताना महत्त्वाची माहिती दिल्याचं या ठिकाणी पाहायला या ठिकाणी मिळू लागलंय. मग आता लाडक्या बहिणींनो, तुम्हाला मागील 3 दिवसामध्ये जर पैसे मिळाले नसतील तर हे पैसे या ठिकाणी नेमकं कोणाकोणाला मिळणार आहेत? बघा लाडक्या बहिणींनो, शिंदे साहेबांनी स्पष्टपणे सांगून टाकलंय की आपल्या राज्यामध्ये टोटल 1,40,00,000 लाडक्या बहिणी नोव्हेंबर डिसेंबर या दोन्ही हप्त्यासाठी पात्र ठरल्या होत्या. त्यापैकी फक्त 40,00,000 लाडक्या बहिणींच्या खात्यावरती मागील 3 दिवसामध्ये पैशांचं वितरण पार पडलेलं आहे. बाकीच्या 1 कोटी आता लाडक्या बहिणी आहेत, तर त्या लाडक्या बहिणी शिल्लक होत्या, त्या अजून पण त्या ठिकाणी आतुरतेने वाट बघत होत्या. त्या सर्वच्या सर्व लाडक्या बहिणींच्या खात्यावरती नोव्हेंबर डिसेंबरचे 3,000 रुपये एकत्रित खात्यावरती गुरुवारी 18 डिसेंबर रोजी जमा करण्यात येणार आहे. जसे की तुम्ही सुद्धा बातम्या ऐकल्या असणार, मागील 2-3 दिवसापासून बातम्या तुम्ही सुद्धा ऐकल्या असणार की महिलांना पैशांचं वितरण कशा पद्धतीने होतंय. तर लक्षात ठेवा, काही महिलांना सकाळच्या टप्प्यामध्ये पैसे मिळतात, काही महिलांना दुपारच्या टप्प्यामध्ये पैसे जमा होतात, तर काही महिलांना रात्रीच्या टप्प्यामध्ये पैसे जमा होतात. त्यामुळे लाडक्या बहिणींनो लक्षात ठेवा, तुम्हाला सुद्धा गुरुवारी 18 डिसेंबर रोजी 3 टप्प्यामध्ये त्या ठिकाणी दिवसभरामध्ये पैशांचं वितरण होणार असल्याची माहिती स्वतः एकनाथ शिंदे साहेबांनी दिल्या. त्याचं कारण म्हणजे त्या ठिकाणी एकदाच सर्वच्या सर्व एकाच वेळेला पैसे महिलांच्या खात्यावरती येत नसतात, कारण तसा बँकांचा नियम असतो. हे पैसे डीबीटी म्हणजे डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरच्या माध्यमातून जमा होत असतात. त्यामुळे 3 टप्प्यामध्ये तुम्हाला गुरुवारी 18 डिसेंबर रोजी पैशांचं वितरण बँकेच्या खात्यावरती केलं जाणार आहे. 22 जिल्हे सरकारच्या माध्यमातून गुरुवारसाठी निवडलेत. यामध्ये 7 जिल्ह्यामध्ये सकाळच्या टप्प्यामध्ये पैशांचं वितरण होईल. म्हणजे सकाळी 10 ते 2 दुपारी वाजेपर्यंत पहिला टप्पा या ठिकाणी पार पडेल. त्यानंतर लगेचच दुपारी 2 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत दुसरा टप्पा वाटप होईल. त्यानंतर तिसरा टप्पा संध्याकाळचे 6 वाजल्यापासून रात्री 12 वाजेपर्यंत पैशांचं वितरण बँकेच्या खात्यावरती केलं जाणार आहे. गुरुवार 18 डिसेंबर रोजी हे पैशांचं वितरण कोणाकोणाला मिळणार आहे? तर या ठिकाणी मागील 3 दिवसापासून ज्या लाडक्या बहिणींना पैशांचं वितरण झालं नाही त्यांना पैशांचं वितरण या 22 जिल्ह्यामध्ये करण्यात येणार आहे. लाडक्या बहिणींनो, जवळपास या ठिकाणी 1,40,00,000 लाडक्या बहिणींपैकी फक्त आणि फक्त या ठिकाणी आता 30% लाडक्या बहिणींना पैशांचं वितरण झालंय आणि उरलेल्या 70% लाडक्या बहिणींना पैशांचं वितरण गुरुवारी येणार आहे. गुरुवार हा वाटपाचा या ठिकाणी सगळ्यात महत्त्वाचा म्हणजे एकच दिवस असणार आहे. त्याचं कारण म्हणजे आधीच वाटपासाठी लेट झालाय, त्यामुळे गुरुवार एक दिवस या ठिकाणी लाडक्या बहिणींसाठी वाढवून देण्यात आलाय. मागील 3 दिवसामध्ये आता अनेक लाडक्या बहिणींना नोव्हेंबर डिसेंबरचे पैशांचं वितरण झालं नाही, त्यांना हे पैशांचं वितरण होणार आहे. कोणकोणत्या 22 जिल्ह्यामध्ये पैशांचं वितरण होणार आहे ते तर तुम्हाला पुढे सांगणारच आहे. परंतु तुम्ही हे लक्षात ठेवा, अनेक लाडक्या बहिणी ज्या आहेत तर त्या आपल्या घरामध्ये जो लाल कलरचा गॅस सिलेंडरची टाकी आहे स्वयंपाकासाठी तुम्ही पण वापरता, तर त्या 850 किंवा 900 रुपये अजिबात मोजूत बसत नाहीत.
फक्त 450 रुपये इतक्या निम्या किमतीमध्ये या ठिकाणी ते वापरतात। उरलेले जे 400 रुपये असतं तर ते सरकारच्या माध्यमातून सबसिडीद्वारे सरकारच्या माध्यमातून सरकार तुम्हाला देत असतं। त्यामुळे तुम्हाला जर तुमचा घरगुती गॅस सिलेंडर फक्त आणि फक्त 450 रुपये इतक्या कमी किमतीमध्ये मिळवायचा असेल तर तो कशा पद्धतीने तुम्हाला मिळवायचा आहे हे देखील व्हिडिओच्या माध्यमातून आता आम्ही या ठिकाणी सांगण्यात आलं आहे। त्यामुळे लाडक्या बहिणींनो, एकनाथ शिंदे साहेबांनी सांगितलंय कोणी सुद्धा नाराज अजिबात व्हायचं नाही। तुम्हाला मागील आठवड्यापासून जर पैशांचं वितरण झालं नाही तर काळजी करू नका, गुरुवार तुम्हाला 100% पैशांचं वितरण सरकारच्या माध्यमातून केलं जाणार आहे। म्हणजे तुम्हाला या ठिकाणी कोणाला सुद्धा अपात्र करण्यात आलेलं नाही आहे। सर्वच्या सर्व लाडक्या बहिणींना पैशांचं वितरण या ठिकाणी मागील 3 दिवसांमध्ये जर झालेलं नसेल तर तुम्हाला सर्वांना पैशांचं वितरण गुरुवार 18 डिसेंबर रोजी राहिलेल्या सर्वांना पैशांचं वितरण होणार आहे। त्यामुळे फक्त 2 मिनिटे मोबाईल हातात धरून तुम्ही बघत बसायचं आहे। तुम्हाला कोणकोणत्या 22 जिल्ह्यामध्ये पैशांचं वितरण होणार आहे, कोणकोणत्या लाडक्या बहिणींना हे पैसे मिळणार आहेत हे तर सांगणारच आहे। परंतु अगदी निम्या किमतीमध्ये 450 रुपये इतक्या कमी किमतीमध्ये गॅस सिलेंडरची टाकी कशा पद्धतीने तुम्हाला खरेदी करता येणार आहे, कोणत्या योजनेद्वारे ही टाकी गॅसची खरेदी करता येणार आहे, कोणकोणत्या महिलांना लाभ भेटणार आहे तुम्हाला सांगणारच आहे। परंतु लाडक्या बहिणींनो, नोव्हेंबर डिसेंबरचा हप्ता या ठिकाणी कोणाकोणाला मिळणार आहे आणि कोणकोणत्या लाडक्या बहिणींना या ठिकाणी आता अपात्र करण्यात येणार आहे हे सुद्धा तुम्हाला या ठिकाणी सांगणार आहे। लाडक्या बहिणींनो, एकनाथ शिंदे साहेबांनी सांगितले की नोव्हेंबर डिसेंबरचा हप्ता या ठिकाणी आता 14 लाख लाडक्या बहिणींना मिळणार नाही आहे। बघा, सरकारच्या माध्यमातून लावलेल्या कठोर नियमामध्ये 14 लाख लाडक्या बहिणी बाहेर काढण्यात आल्याची माहिती स्वतः एकनाथ शिंदे साहेबांनी पत्रकारांना बोलताना दिल्या। तुम्हाला अपात्र करण्यात आलेलं नाही आहे, परंतु चुकीच्या मार्गाने ज्या लाडक्या बहिणी लाभ घेत आहेत त्यांना या ठिकाणी बाहेर काढण्यात आले, त्यांना काळ्या यादीमध्ये आता टाकण्यात आले। स्वतः एकनाथ शिंदे साहेबांनी लाडक्या बहिणींना सांगितले की तुमच्या 2 याद्या सरकारच्या माध्यमातून आता तयार करण्यात आलेत। पहिली यादी अपात्र यादी, त्यामध्ये जवळपास 14 लाख लाडक्या बहिणी आता सरकारच्या माध्यमातून अपात्र झाले आहेत। दुसरी यादी पात्र महिलांची यादी आहे, यामध्ये जवळपास 1,40,00,000 लाडक्या बहिणी नोव्हेंबर डिसेंबरचा हप्ता घेण्यासाठी पात्र ठरलेत। या 1,40,00,000 लाडक्या बहिणींपैकी 40 लाख लाडक्या बहिणींना सोमवार, मंगळवार, बुधवार असं 3 दिवसांमध्ये पैशांचं वितरण झालं आहे। ज्यांना मागील 3 दिवसांमध्ये पैशांचं वितरण झालं नाही त्यांना 100% गुरुवारी 18 डिसेंबर रोजी पैशांचं वितरण या ठिकाणी 22 जिल्ह्यामध्ये होणार असल्याची मोठी अपडेट सरकारच्या माध्यमातून आल्या। मग कोणत्या 22 जिल्ह्यामध्ये पैशांचं वितरण होणार आहे ते तर तुम्हाला या ठिकाणी लगेच सांगणारच आहे। परंतु सरकारने जी अपात्र यादी लावण्यात आल्या त्यामध्ये 14 लाख लाडक्या बहिणींचा कोणत्या समावेश आहे, त्या 14 लाख लाडक्या बहिणी कोण कोण आहेत, तुम्ही यामध्ये आहे का या ठिकाणी नक्की बघा। स्वतः एकनाथ शिंदे साहेबांनी सांगितले की लाडक्या बहिणींना 14 लाख अपात्र करण्यात आले। मग त्या 14 लाख लाडक्या बहिणी कोण कोण अपात्र त्या ठिकाणी करण्यात आलेत ते देखील आपण समजून घेऊया। लाडक्या बहिणींनो, तुम्ही लक्षात ठेवा, गुरुवार 18 डिसेंबर रोजी एकच दिवसासाठी आता पैशांचं वितरण होणार आहे। कसं होणार आहे? 3 टप्प्यामध्ये पैशांचं वितरण होणार आहे। आता पहिल्या सकाळच्या टप्प्यामध्ये म्हणजेच सकाळी बँका उघडल्या 10 ते दुपारी 2 7 जिल्ह्यामध्ये पैशांचं वितरण होईल। लगेचच दुपारी 2 वाजल्यापासून संध्याकाळी 6 वाजेपर्यंत दुसरा टप्पा 7 जिल्ह्यामध्ये वितरण होईल। म्हणजे नोव्हेंबर डिसेंबरचे 3,000 रुपये त्यांच्या खात्यावरती जमा होईल। त्यानंतर लगेचच संध्याकाळच्या टप्प्यामध्ये तिसरा टप्पा सुरू करण्यात येईल, तो म्हणजे संध्याकाळी 6 ते रात्री 12 या वेळेमध्ये पुढील 7 जिल्ह्यामध्ये पैशांचं वितरण गुरुवारी 18 डिसेंबर रोजी होणार आहे। टोटल 22 जिल्ह्यामध्ये पैशांचं वितरण डीबीटीच्या माध्यमातून बँकेत केलं जाणार आहे। बघा लाडक्या बहिणींनो, सविस्तर माहिती व्हिडिओच्या माध्यमातून आल्या। त्यामुळे मागील 3 दिवसांमध्ये ज्या लाडक्या बहिणींना वाट बघून पण पैशांचं वितरण झालेलं नाही आहे त्यांनी गुरुवारी 18 डिसेंबर रोजी नक्की वाट बघायची आहे। आता तुम्हाला सविस्तरपणे या ठिकाणी सांगण्यास सुरुवात करत आहे, ते म्हणजे ज्या 14 लाख लाडक्या बहिणींना नोव्हेंबर डिसेंबरच्या हप्त्यासाठी अपात्र सरकारच्या माध्यमातून करण्यात आले, तर ते का करण्यात आले, कोणत्या लाडक्या बहिणींना अपात्र करण्यात आले, नेमकं त्या लाडक्या बहिणी नोव्हेंबर डिसेंबरचा हप्ता 3,000 रुपयांचा नेमका त्यांना का मिळणार नाही आहे, कोणत्या नियमानुसार त्या बहिणींना अपात्र करण्यात आले ते तुम्हाला लगेच सांगणार आहे। परंतु तुम्ही हे विसरू नका की अनेक लाडक्या बहिणी 450 इतक्या निम्या किमतीमध्ये गॅस सिलेंडरची टाकी खरेदी करत आहेत। ते पण तुम्हाला या ठिकाणी गॅस सिलेंडरची टाकी तुम्हाला सुद्धा खरेदी करता येणार आहे। कोणत्या योजनेद्वारे खरेदी करता येणार आहे हे तुम्हाला लगेच सांगणार आहे।
त्यामुळे अर्धवट व्हिडिओ सोडून जाण्याची चूक करू नका. सर्वांनी व्हिडिओ आता शेवटपर्यंत बघा. आता तुम्हाला सांगण्यास सुरुवात करत आहे की नोव्हेंबर डिसेंबरचा या ठिकाणी 3,000 रुपयांचा हप्ता कोणत्या 14 लाख लाडक्या बहिणींना मिळणार नाही हे पहिल्या टप्प्यामध्ये सांगतो आणि त्यानंतर लगेचच कोणत्या 22 जिल्ह्यामध्ये गुरुवारी 18 डिसेंबर रोजी पैशांचं वितरण होणार आहे आणि 450 रुपये इतक्या निम्या किमतीमध्ये तुम्हाला गॅसची टाकी खरेदी कशी करायची आहे नक्की बघा. लाडक्या बहिणींना नोव्हेंबर डिसेंबरचा हप्ता देण्यासाठी 14 लाख लाडक्या बहिणी अपात्र केलेत. यामधील पहिला नियम सरकारच्या माध्यमातून लावण्यात आला आहे. तो म्हणजे आजपर्यंत कोणत्याही योजनांसाठी हे नियम या ठिकाणी लावण्यात आले नव्हते. सरकारचा या ठिकाणी फायदा होणार आहे त्यामुळे हा नियम लावला आहे. ते म्हणजे ज्या बहिणी अजिबात या ठिकाणी अजून पण स्वतःचं मतदान कार्ड काढलेलं नाही आहे त्या लाडक्या बहिणींना सरकारच्या माध्यमातून सांगण्यात आले तुम्ही पटकन या ठिकाणी मतदान कार्ड काढलेलं असायला पाहिजे तर तुम्हाला लाभ देण्यात येणार आहे. सरकार म्हणते तुम्ही जर या ठिकाणी मतदान करत नसाल म्हणजे मतदान कार्ड काढलंच नसेल आणि आम्हाला मतदान करत नसाल तर तुम्हाला योजनांचा लाभ देऊन फायदा काय, लाडक्या बहिणींचं तुम्हाला पैसे देऊन फायदा काय. त्यामुळे सरकारने महत्त्वाची अट लावल्या ती म्हणजे तुम्हाला लाडकी बहीण योजनेचा नोव्हेंबर आणि डिसेंबरचा हप्ता मिळण्यासाठी तुम्हाला आता तुमच्या घरामध्ये तुम्ही मतदान कार्ड काढलेलं असलं पाहिजे. तुम्ही जर मतदान कार्ड काढलं नसेल तर तुम्हाला पैशांचं वितरण डीबीटीच्या माध्यमातून होणार नाही आहे. त्यामुळे पहिली आता नियमानुसार तुम्हाला लक्षात आलं का बघा. तुमच्या घरामध्ये तुम्ही मतदान कार्ड काढलं असेल तर तुम्ही या नियमामध्ये आता पास होऊ शकता. अजून त्या ठिकाणी 3 ते 4 नियम आहेत. हे नियम तुम्ही समजून घ्या कारण अनेक लाडक्या बहिणी नियम समजून घेत नाहीत आणि पैशांची तर वाट बघतात परंतु त्यांना पैसे लवकर येत नाहीत. त्याचं कारण म्हणजे हे नियम लवकर तुम्ही समजून घेतले पाहिजे. तुम्हाला पुढे 22 जिल्ह्यामध्ये गुरुवार 18 डिसेंबर रोजी कोणाकोणाला पैसे मिळणार आहेत ते तर सांगणारच आहे. 450 रुपये इतक्या कमी किमतीमध्ये निम्म्या या ठिकाणी कुणाला गॅस घेता येणार आहे हे पण सांगणारच आहे. परंतु याआधी दुसरा नियम कोणता सांगण्यात आलाय तुम्ही आता ऐकायचं आहे. लाडक्या बहिणींना दुसरा नियम थोडासा या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून कडक लावण्यात आलाय. ते म्हणजे आता लाडक्या बहिणींनो तुम्ही ऑक्टोबरचा हप्ता 1500 रुपये मिळून पण अनेक लाडक्या बहिणींना अपात्र करण्यात आले. त्याचं कारण म्हणजे अनेक जिल्ह्यामध्ये लाडक्या बहिणी काय करू लागलेत स्वतःचा पण त्या ठिकाणी 1500 रुपयांचा लाडकी बहीण योजनेचा हप्ता घेतात परंतु त्यांचा नवरा आहे तर त्यांची खोटी कागदपत्रे काढून त्यांच्या नवऱ्याचा देखील 1500 रुपयांचा हप्ता अनेक लाडक्या बहिणी घेऊ लागलेत. त्यामुळे अशा लाडक्या बहिणीवर कारवाई करण्याची सूचना महिला व बालविकास खात्याला सरकारने दिली आहे. त्याचं कारण म्हणजे ही योजना फक्त गोरगरीब आणि गरजू महिलांसाठी काढल्या परंतु महिला चुकी करतात. या ठिकाणी स्वतः महिला असून हप्ता तर घेतात परंतु या ठिकाणी अनेक त्यांच्या पुरुषांना त्या ठिकाणी साडी नेसून आता खोटी कागदपत्रे खोटे फोटो काढून या ठिकाणी लाडकी बहीण योजनेचा अर्ज भरतात. अनेक या ठिकाणी महिलांच्या नवऱ्यांनी देखील KYC करल्याची माहिती समोर आल्या. त्यामुळे दुसऱ्या नियमानुसार अशा ज्या लाडक्या बहिणी खोट्या पद्धतीने या ठिकाणी कागदपत्र सादर करून लाडकी बहीण योजनेचा हप्ता घेत आहेत त्यांना डायरेक्ट अपात्र करण्यात आल्याची सूचना या ठिकाणी स्वतः एकनाथ शिंदे साहेब आणि देवेंद्र फडणवीस साहेबांनी दिली आहे. त्यामुळे लाडक्या बहिणींनो लक्षात ठेवा चुकीच्या मार्गाने लाभ घेऊ नका. त्यानंतर आता तिसरा नियम थोडासा कडक आहे. ते म्हणजे लाडक्या बहिणींनो सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही आता तुमच्या घरातील स्वतःचं उत्पन्न 2.5 लाखांच्या आतमध्ये उत्पन्नाचा दाखला काढलाय परंतु तसं चालणार नाही. तुमच्या घरातील जे कोणी सदस्य मेन आहे म्हणजे तुमचा नवरा तर असणार आहे किंवा तुमचे वडील तर असणार आहे त्यांची या ठिकाणी सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे उत्पन्न किती आहे सरकारच्या माध्यमातून चेक केलं जाणार आहे. तुम्ही KYC या ठिकाणी करण्याचा प्रयत्न करत असाल तर तुम्हाला सुद्धा आठवते का बघा सरकारने तुमच्या नवऱ्याची तर नाहीतर तुमच्या वडिलांची दोघांपैकी एकाची KYC करायला सांगितल्या. त्याचं कारण आत्ता समोर आलंय ते म्हणजे आता उत्पन्नाचा दाखला पहिला तुम्हाला त्या ठिकाणी लागू होत होता परंतु आता तुमच्या नवऱ्याला किंवा तुमच्या वडिलांना उत्पन्नाचा दाखला लागू होत आहे. त्यामुळे ज्या लाडक्या बहिणींच्या घरामध्ये वडील किंवा आता त्यांचे पती जास्त कमवत असतील 2.5 लाखांच्या वरती उत्पन्न जात असेल त्यांना अपात्र करण्यात येणार आहे. पुढे तुम्हाला लगेच 22 जिल्ह्यांची यादी सांगणार आहे. ज्या लाडक्या बहिणींना मागील 3 दिवसामध्ये पैशांचं वितरण झालं नाही त्यांना फक्त 1 दिवस त्या ठिकाणी शिल्लक ठेवला आहे. ते म्हणजे गुरुवारी कोणाकोणाला पैशांचं वितरण होणार आहे कोणत्या 22 जिल्ह्यामध्ये येणार आहे. आणि व्हिडिओच्या शेवटी 450 इतक्या निम्या किमतीमध्ये गॅस सिलेंडरची टाकी कोणाला खरेदी करता येणार आहे ते पण तुम्हाला लगेच सांगण्यात येणार आहे. परंतु आता सांगत आहे कोणत्या 22 जिल्ह्यामध्ये हे पैशांचं वितरण होणार आहे. तुमचा जिल्हा यामध्ये आहे का सर्वांनी लक्षपूर्वक बघा. आणि व्हिडिओच्या शेवटी 450 इतक्या निम्या किमतीमध्ये तुम्हाला त्या ठिकाणी गॅस सिलेंडर खरेदी करायचं असेल तर त्या ठिकाणी कोणाकोणाला खरेदी करता येणार आहे कोण कोण लाडक्या बहिणी या ठिकाणी पात्र ठरणार आहेत हे
देखील व्हिडिओच्या शेवटी सांगणार आहे. आता तुम्हाला सांगत आहे कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये या पैशांचं वितरण करण्यात येणार आहे. लाडक्या बहिणींनो, आता पहा, या ठिकाणी सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, नांदेड, धाराशिव, परभणी, लातूर, हिंगोली, अमरावती, वाशिम, अकोला, बुलढाणा, यवतमाळ व वर्धा या जिल्ह्यामध्ये ज्या लाडक्या बहिणींना अजूनपर्यंत या ठिकाणी पैशांचं वितरण झालं नाही त्यांना पैशांचं वितरण होण्याची शक्यता वर्तवण्यात आल्या. आता 450 इतक्या निम्या किमतीमध्ये तुम्हाला गॅस सिलेंडरची टाकी कशी खरेदी करता येणार आहे तर बघा, मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेच्या अंतर्गत आता सरकारच्या माध्यमातून 450 इतक्या निम्या किमतीमध्ये येणाऱ्या 1 जानेवारी 2026 पासून या ठिकाणी GR काढून सरकारच्या माध्यमातून आता महिलांना 450 इतक्या निम्या किमतीमध्ये गॅस सिलेंडर तर देता येणार आहे. परंतु दुसरा महत्त्वाचा उद्देश या ठिकाणी असा पण आहे की सरकारने 2000 या ठिकाणी आता 23ला अर्थमंत्री अजितदादा पवार यांनी आता गॅस सिलेंडर अन्नपूर्णा योजनेअंतर्गत 3 मोफत वार्षिक देण्याचा निर्णय घेतला होता. परंतु सरकार तुम्हाला 3 गॅस तर मोफत देईल किंवा 450 इतक्या निम्या किमतीमध्ये आता येणाऱ्या 1 जानेवारी 2026 पासून गॅस सिलेंडरची टाकी देण्याची शक्यता वर्तवण्यात आल्या. त्यामुळे सर्वांनी आधार कार्ड बँकेच्या खात्याला लिंक करून ठेवा, KYC करून ठेवा. नक्कीच तुम्हाला लाभ बँकेच्या खात्यावरती येण्याची शक्यता आहे. तुम्हाला अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या सुखी जीवन चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा. धन्यवाद.